नमस्कार मित्रांनो. रामेश्वरजी नेहमीच गरिबांना मदत करण्यासाठी आघाडीवर असायचे, पण त्यांच्या पत्नी सरिता हिला हे अजिबात आवडत नव्हते. या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. रामेश्वरजींना एकुलती एक मुलगी होती. तिचे नाव प्राची, जी 8 वर्षांची होती. एके दिवशी प्राचीचा वाढदिवस होता, पण त्या दिवशी रामेश्वरजी कारखान्याच्या कामासाठी शहरात गेले होते. शहर गावापासून खूप दूर होते, म्हणून त्यांनी आपला ड्रायव्हर महेशला सांगितले, महेश, उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, त्यामुळे आपल्याला आज रात्रीपर्यंत घरी पोहोचायलाच पाहिजे. गाडी चालवताना महेश म्हणाला, होय साहेब, काळजी करू नका, आपण आजच रात्रीपर्यंत घरी पोहोचू. पण दिवसभराच्या कामामध्ये महेश सुद्धा थकला होता. गाडी चालवताना थोड्या वेळाने त्याला डुलकी येऊ लागली, म्हणून रामेश्वरजी म्हणाले, महेश, मी गाडी चालवतो, तू आराम थोडा वेळ कर. महेश म्हणाला, साहेब, आपण थोडा वेळ हॉटेलमध्ये आराम करूया. पण रामेश्वरजींना हे मान्य नव्हते. आपल्या मुलीच्या वाढदिवशी तिला नाराज करायचे नव्हते, म्हणून रामेश्वरजींनी स्वतः गाडी चालवायला सुरुवात केली आणि महेश त्यांच्या शेजारी बसला. थोड्या वेळाने रामेश्वरजींनाही गाडी चालवताना डुलकी येऊ लागली आणि गाडी एका खड्ड्यात पडली. दोघेही गंभीर जखमी झाले. जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा रामेश्वरजींना रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खूप गंभीर होती. ते काही दिवस रुग्णालयात राहिले. जेव्हा जेव्हा ते ड्रायव्हर महेशबद्दल विचारायचे तेव्हा त्याची पत्नी सरिता सांगायची की तो अगदी ठीक आहे आणि त्याला काहीही झालेले नाही. पण जेव्हा रामेश्वरजी बरे होऊन रुग्णालयातून घरी आले तेव्हा त्यांना कळले की झालेल्या अपघातात महेशचा मृत्यू झाला होता. या बातमीने ते खूप अस्वस्थ झाले आणि यासाठी स्वतःला जबाबदार समजू लागले, कारण जर त्या दिवशी ते महेशच्या सांगण्यावरून त्या रात्री कुठे थांबले असते तर अपघात झाला नसता. दुसऱ्याच दिवशी ते महेशच्या घरी गेले आणि त्यांनी पाहिले की महेशच्या घरी त्याची पत्नी आणि 6 वर्षांची मुलगी खुशी होती. रामेश्वरजीला पाहून महेशची पत्नी राधिका रडू लागली आणि आपल्या घराच्या अवस्थेबद्दल सांगू लागली. हे ऐकून रामेश्वरजीचे दुःख आणखीनच वाढले. त्यांना राधिकाला काही पैसे द्यायचे होते, पण तिने नकार दिला आणि म्हणाली, साहेब, आम्हाला पैसे नकोत. हे पैसे आम्हाला किती दिवस पुरतील? कृपया मला काही काम मिळवून द्या. आमचे हे घर भाड्याचे आहे आणि माझी मुलगी खुशी ही अजून लहान आहे. थोडा विचार करून रामेश्वरजी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही तुमचे सामान घ्या आणि माझ्यासोबत आमच्या घरी चला. राधिका आपल्या मुलीला घेऊन रामेश्वरजीसोबत त्यांच्या घरी आली. रामेश्वरजींनी सरिताला बोलावून सांगितले की आजपासून राधिका आणि तिची मुलगी खुशी या आपल्या घराच्या आउट हाऊसमध्ये राहतील आणि या आपल्या घरात काम करतील. सरिता रागाने म्हणाली, तुम्ही अशा किती गरीब लोकांवर पैसे वाया घालवणार आहात? आधीपासूनच शांताबाई काम करण्यासाठी आहेत, मग त्यांना इथे आश्रय देण्याची काय गरज आहे? रामेश्वरजींनी सरिताला काही उत्तर दिले नाही आणि शांताबाईंना बोलावून म्हणाले, बाहेरचे आउट हाऊस त्यांना दाखवा. शांताबाईनेही तोंड वाकडे करून म्हटले, माझ्या पोटावर लाथ मारण्यासाठी हा आणखी एक जण इथे आणला आहे. हा साहेबसुद्धा कोणालाही उचलून आणतो. कुरकुरत शांताबाईंनी त्यांना खोली दाखवली. सरिताही तिथे रागाने उभी होती. रामेश्वरजी म्हणाले, हे बघ सरिता, आपला ड्रायव्हर महेश हा त्यांच्या कुटुंबाचा कमावता सदस्य होता आणि कुठेतरी त्याच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. त्यामुळे आता त्याच्या मुलीची आणि पत्नीची जबाबदारी माझी आहे. सरिता रागाने म्हणाली, हे घर आहे, आश्रम नाही. तो एक अपघात होता. जे व्हायचे ते झाले, म्हणून तुम्ही सगळ्यांना उचलून असे इथे आणलं का? मला तर असे वाटते की एक दिवस तुम्ही तुमची सगळी संपत्ती या भुकेल्या लोकांवर खर्च कराल. असे बोलून सरिता रागाने फणफणत आपल्या खोलीत निघून गेली. पण राधिकाला थोडा आधार वाटला. तिने मन लावून काम करायला सुरुवात केली. तिला आणि तिच्या मुलीला राहायला घर, दिवसातून 2 वेळचे जेवण आणि थोडे पैसे मिळू लागले होते. सरिता आपला सर्व राग राधिकावर काढत असे. जेव्हा राधिका कामावर यायची तेव्हा त्यांची मुलगी खुशी ही तिच्या आजूबाजूला फिरायची. रामेश्वरजींची मुलगी प्राची खुशीला पाहून तिच्याजवळ यायची आणि तिच्यासोबत खेळायची. त्या दोघींना खेळताना पाहून सरिता खूप अस्वस्थ व्हायची. पण रामेश्वरजी म्हणायचे, सरिता, त्यांना खेळू देत, काही होणार नाही. तेव्हा सरिता ओरडून म्हणाली, माझी मुलगी त्या मूर्ख मुलीसोबत खेळली तर ती सुद्धा तशीच वागेल. जेव्हा कधी खुशी प्राचीची पुस्तके आणि शाळेची बॅग पाहायची तेव्हा ती तिच्या आईला म्हणायची, आई, मलाही शाळेत जायचे आहे. पण राधिका नकार द्यायची. तिला हे कुठून परवडणार होते? एके दिवशी खुशी प्राचीला म्हणाली की मलाही शिकायचे आहे. तेव्हा प्राची तिच्या वडिलांकडे गेली आणि म्हणाली, बाबा, खुशीसुद्धा माझ्यासोबत शाळेत जाईल, नाहीतर मी सुद्धा शाळेत जाणार नाही. ती माझी खूप जवळची जीवलग मित्र आहे. तिला पण माझ्यासोबत शाळेत पाठवा बाबा. रामेश्वरजी म्हणाले, ठीक आहे प्राची बाबा, उद्यापासून खुशीसुद्धा तुझ्यासोबत शाळेत जाईल. हे ऐकून प्राचीला खूप आनंद झाला, पण सरिताला राग आला आणि तिने विचारले, आता तुम्ही तिला डोक्यावर घेत आहात? घरातली कामं पुरेशी नव्हती का? आता तुम्ही तिलासुद्धा आपल्या प्राचीसोबत शाळेत पाठवणार? रामेश्वरजी म्हणाले, तिला शिकू दे, ती अजून लहान आहे. देवाने आपल्याला इतकी संपत्ती दिली आहे तर आपण चांगले कामही केले पाहिजे. प्राची आणि खुशीची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट झाली. प्राची खुशीला तिच्यासोबत सर्वत्र घेऊन जायची.
तिचे कपडे, पुस्तके आणि अगदी जेवणसुद्धा वाटून घ्यायची. त्यांना पाहून असे वाटायचे की त्या मैत्रिणी नसून बहिणी आहेत. हे पाहून सरिता रामेश्वरजींना टोमणा मारत म्हणायची, वडील तर उदार आहेतच आणि आता मुलगीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. राधिका रामेश्वरजींची खूप आभारी होती, कारण त्यांच्यामुळेच तिची मुलगी खुशी शाळेत जाऊ शकली होती. खुशीसुद्धा रामेश्वरजींचा खूप आदर करत असे. आई आणि मुलगी दोघींनाही आनंदी पाहून रामेश्वरच्या मनावरचा भारही हलका झाला होता. काळ पुढे सरकला आणि खुशी आणि प्राची महाविद्यालयात दाखल झाल्या. खुशी अभ्यासात खूप हुशार होती आणि आता ती मुलांना शिकवणी देऊन आपला उदरनिर्वाह करू लागली होती. प्राचीसुद्धा अगदी साधी सरळ आपल्या वडिलांप्रमाणे होती. सरिताने प्राचीसाठी श्रीमंत कुटुंबातील मुलगा शोधायला सुरुवात केली, पण प्राचीला इतक्यात लग्न करायचे नव्हते. पण काही दिवसांनी सरिता एका नातेवाईकाच्या लग्नाला गेली. तिथे तिला तिच्यासारखेच एक श्रीमंत कुटुंब दिसले. ते एक प्रसिद्ध व्यावसायिक मनोहरजी होते आणि त्यांना 2 मुले होती. त्यांचा मोठा मुलगा सुमित हा वडिलांच्या व्यवसायात काम करत होता आणि धाकटा मुलगा अमित हा कॉलेजमध्ये शिकत होता. सरिता घरी गेली आणि रामेश्वरजी यांच्याशी बोलली. ते म्हणाले, ठीक आहे, आपण त्यांना आमंत्रित करूया. त्यांना भेटल्यानंतरच आपल्याला कळेल की ते लोक कसे आहेत. दुसऱ्याच दिवशी सरिताने मनोहरजी आणि त्यांच्या कुटुंबाला तिच्या घरी बोलावले आणि तेवढ्यात तिला खुशी दिसली आणि ती तिच्यावर ओरडली, खुशी, आज तू आमच्या वाड्यात येऊ नकोस. तुझ्यामुळे काही चूक झाली तर ते चांगले होणार नाही. म्हणून खुशी तेथून निघून गेली. प्राची खुशीला शोधत होती. तिने तिच्या आईलाही विचारले, पण ती कुठेच दिसत नव्हती. प्राचीच्या लक्षात आले की नक्कीच आईनेच तिला काहीतरी काम सांगितले असेल. तिने तिच्या आईला विचारले, आई, खुशी कुठे आहे? सरिता रागाने म्हणाली, मला माहीत नाही ती कुठे गेली. तेव्हा प्राची म्हणाली, नक्कीच तू काहीतरी तिला सांगितले असेल, असे म्हणून ती आपल्या खोलीत निघून गेली. मग सरितासुद्धा स्वतःशीच बडबडत करू लागली की कोणास ठाऊक त्या आई आणि मुलीने या दोघांवर काय जादू केली आहे, जे दिवसभर त्यांचा नावाचा जप करत असतात. थोड्या वेळाने मनोहरजी आणि त्यांचे कुटुंब प्राचीच्या घरी आले. ते सर्व बसले आणि बोलू लागले. प्राचीसुद्धा त्यांच्यासोबत हॉलमध्ये बसली होती, पण ती वारंवार दरवाजाकडे बघत होती. तेव्हा मनोहरजींच्या पत्नी कावेरीजींनी विचारले, काय झाले मुली, तू कोणाची वाट बघत आहेस का? तेवढ्यात खुशी आत येत होती. प्राचीने खुशीला दारातून येताना पाहिले. खुशी, कुठे गेली होतीस? मी केव्हापासून तुला शोधत होते. प्राची दिदी, मी काही कामासाठी बाहेर गेले होते. तुम्ही बसा, मी स्वयंपाकघरात जाते, असे म्हणून खुशी पुढे गेली. थोड्या वेळाने सरिताजींचा चेहरा पडला. सुमितचा धाकटा भाऊ अमित कंटाळला होता, म्हणून तो उठून त्यांचे आलिशान घर पाहू लागला. घर पाहताना त्याची नजर स्वयंपाकघराकडे गेली. खुशी स्वयंपाकघरात काम करत असताना अमितने खुशीला पाहताच अचानक विचारले, तू प्राचीची कोण आहेस? खुशीने कोणतेही उत्तर न देता तिथून निघून गेली. मग अमितसुद्धा त्यांचा वाडा पाहून परत सर्वांसोबत बसला. त्यानंतर खुशीने चहा आणि नाश्ता आणून टेबलावर ठेवला. ती परत जाऊ लागताच अमितने साधनाजींना विचारले, काकू, या तुमच्या कोण आहे? तेव्हा सरिताने तोंड वाकडे करत म्हणाली, अमित बाळा, ही तर आपल्या मोलकर्णीची मुलगी आहे. हे ऐकून प्राची म्हणाली, पण ही माझी खास मैत्रीणसुद्धा आहे. तेव्हा सरिता रागाने प्राचीकडे पाहू लागली. खुशीने सगळ्यांना नमस्कार केला आणि तिथून निघून गेली. थोड्या वेळाने मनोहरजींचे कुटुंबीयसुद्धा निघून गेले. ते गेल्यावर खुशी प्राचीच्या खोलीत आली. प्राचीने हसत हसत तिला विचारले, खुशी, सुमित तुला कसा वाटला? तेव्हा खुशी रागाने म्हणाली, आता मला तुझ्या आईचा ओरडा बसेल त्याचे काय? प्राची म्हणाली, सॉरी खुशी, तू फोन उचलला नाहीस आणि तू घरीसुद्धा नव्हतीस. तेव्हा मला समजलं की आईने तुला नक्कीच काहीतरी काम सांगितलं असेल. म्हणूनच मी तुला धमकीचा मेसेज पाठवला की जर तू आली नाहीस तर मी त्या मुलाला भेटणार नाही. मला माहीत होतं की तू नक्की येशील आणि तुझ्याशिवाय मी हा निर्णय कसा घेऊ शकते. खुशी म्हणाली, ठीक आहे, पण पुन्हा असं करू नकोस. दुसऱ्या दिवशी मनोहरजींनी फोन करून सांगितले की आमच्या सुमितला तुमची मुलगी प्राची आवडली आहे. सरिताजींनीही प्राचीचा निर्णय सांगितला आणि म्हणाल्या की प्राचीलाही सुमित आवडला आहे. तुम्ही घरी या, आपण बसून साखरपुड्यासाठी शुभमुहूर्त ठरवूयात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा संपूर्ण कुटुंब आले. त्यांनी पंडितजींना बोलवून दोघांच्याही पत्रिका जुळवल्या. 10 दिवसांनी साखरपुड्यासाठी शुभमुहूर्त निश्चित झाले. तेवढ्यात खुशी चहा घेऊन आली. सगळ्यांना चहा दिल्यानंतर खुशी सुमितचा धाकटा भाऊ अमितला चहा देऊ लागली. तेव्हा अमितने मुद्दाम त्याच्या शर्टवर चहा सांडला. हे पाहून सरिताजींना राग आला आणि त्या खुशीला ओरडू लागल्या, हे काय केलंस? तू चूक केल्याशिवाय एकही गोष्ट करत नाहीस. अमित म्हणाला, अहो काकू, यात तिची चूक नाहीये, माझी चूक आहे, माफ करा. वॉशरूम कुठे आहे? तेव्हा सरिताजी म्हणाल्या, खुशी, त्यांना वॉशरूम दाखव. मग अमित खुशीला म्हणाला, तू खूप सुंदर आणि चांगली मुलगी आहेस, माझ्याशी मैत्री करशील? हे ऐकून खुशी काहीही न बोलता शांतपणे तिथून निघू लागली. तेव्हा अमितने तिला थांबवले आणि म्हणाला, तुला पाहून असे वाटतंय की तुला या मैत्रीसाठी काहीतरी किंमत हवी आहे.
तुझ्यासारख्या छोट्या घरातल्या मुली असंच करतात. खुशी म्हणाली, मी तशा प्रकारची मुलगी नाही. माझा रस्ता मोकळा करा आणि मला जाऊ द्या. हे ऐकून अमित रागाने म्हणाला, तू एक गरीब मुलगी असून सुद्धा तू मला नखरे दाखवत आहेस. तुला कदाचित माहीत नाही की तुझ्यासारख्या कितीतरी मुली माझ्याभोवती घिरट्या घालत असतात. त्यावर खुशी म्हणाली, त्या घिरट्या घालत असतील, पण मी त्यांच्यासारखी नाही, तुला कळतंय का? अमित म्हणाला, माझा एकदा ऐक, माझ्याशी मैत्री कर, तुझं आयुष्य बदलेल, तुला असं मोलकरणीसारखं जगावं लागणार नाही. असं म्हणून अमितने प्राचीचा हात धरायला सुरुवात केली आणि खुशीने त्याच्या गालावर जोरात एक थापड मारली आणि निघून गेली. अमित रागाने लाल झाला, पण स्वतःला शांत करून तो हॉलमध्ये येऊन बसला. थोडा वेळ बोलल्यानंतर सगळे निघून गेले. खुशी दुःखी होती, पण प्राचीला आनंदी पाहून ती शांत झाली. त्या रात्री खुशी तिच्या आई राधिकाला म्हणाली, आई, मैत्रीच्या भल्यासाठी जर आपण एखादी गोष्ट लपवली तर ते बरोबर आहे की चूक? राधिका म्हणाली, खुशी, मैत्रीच्या भल्यासाठी एखादी गोष्ट लपवणे ही चांगली गोष्ट आहे, पण तू हे का विचारत आहेस? खुशीने आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हटले, काही नाही आई, सहज विचारलं. राधिका म्हणाली, प्राचीचा होणारा नवरा खूप चांगला आहे. तुला पण असाच मुलगा मिळाला असता तर बरं झालं असतं, पण माझी तशी परिस्थिती नाही. हे ऐकून खुशी म्हणाली, आई, तू काय विचार करते आहेस? काहीही झालं तरी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. खुशी विचार करू लागली, जर तो अमित तिथे असेल तर मी तिथे जाणार नाही, मी त्याच्यापासून दूरच राहीन. यातच माझं आणि प्राचीचं भलं आहे. असा विचार करत खुशीलाही झोप लागली. वेळ निघून गेला आणि ज्या दिवसाची सगळे वाट बघत होते तो दिवस उजाडला. वाड्यात लगबग सुरू होती. काही जवळचे नातेवाईकही वाड्यात आले होते. प्राचीच्या होणाऱ्या सासूबाईंनी तिच्यासाठी अनेक भेटवस्तू, दागिने आणि मिठाई आणली होती. त्यांनी ते सर्व वरच्या मजल्यावरच्या टेबलावर ठेवलं. प्राची खुशीला वारंवार तिच्याकडे यायला सांगत होती, पण खुशी कामात व्यस्त असल्याचं नाटक करत होती. प्राचीने बोलावूनही तिला तिच्याकडे जाता येत नाहीये याचं तिला अधिकच वाईट वाटत होतं. अमित आज खुशीकडे बघतही नव्हता. हे पाहून खुशीने सुटकेचा निश्वास सोडला, कारण तिला वाटलं की ठीक आहे, त्या दिवशी कानशिलात बसल्यानंतर अमितला थोडी अक्कल आली असेल. सर्वजण फोटो सेशनमध्ये व्यस्त होते. थोड्या वेळाने पुजाऱ्याने सुमितच्या आईला, कावेरीला मुलीला जे काही द्यायचे आहे ते देण्यास सांगितले. कावेरीने नोकराला सर्व सामान आणण्याचा इशारा केला आणि नोकराने ते आणले. कावेरीने सर्व सामान आणून त्यांच्या समोर ठेवले. तिने एक एक करून सर्व कपडे आणि दागिने प्राचीला दिले आणि नंतर हिऱ्यांच्या हाराचा बॉक्स उघडला, पण तो बॉक्स रिकामा होता. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. कावेरी आणि मनोहरजी म्हणाले, इथेच कुठेतरी पडला असेल, आपण सर्व तो हार शोधू. सर्वांनी शोधायला सुरुवात केली, पण हार सापडला नाही. कावेरी म्हणाली की इथे उपस्थित असलेल्या सर्व नोकरांची आणि त्यांच्या खोल्यांची झडती घेतली पाहिजे. तेव्हा सरिता म्हणाली की आमच्या घरातील नोकर असे करूच शकत नाहीत, ते अनेक वर्षांपासून इथे काम करत आहेत. मनोहरजी म्हणाले, ताई, आजकाल कोणाचा भरोसा नाही. तेव्हा सरिता सुद्धा गप्प झाली. सगळ्यांची झडती घेतल्यानंतर राधिका आणि खुशीच्या खोलीची झडती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना त्यांच्या पलंगाखालून कपड्यांमध्ये गुंडाळलेला एक हिऱ्यांचा हार सापडला. हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. तेव्हा प्राची म्हणाली, आई, असं होऊच शकत नाही. राधिका म्हणाली, साहेब, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल, मी काहीही केलं नाही. पण आज रामेश्वरजी सुद्धा गप्प होते. तेव्हा सरिताजी म्हणाल्या, बघा, तुमच्या उपकाराची परतफेड कशी केली आहे या दोघींनी. मी यांच्याबद्दल काहीही बोलले की तुम्हा सगळ्यांना ते चुकीचंच वाटायचं. आता या दोघीही आपल्या घरात अजिबात राहणार नाहीत. आता मी कुणाचंही ऐकणार नाही. मग राधिकाकडे बघून सरिता म्हणाली, मी पोलिसांना बोलावण्यापूर्वी तुझं सामान घे आणि तुझ्या मुलीसोबत हे घर सोडून जा. तेव्हा प्राची म्हणाली, आई, कृपया असं करू नकोस. पण सरिताने कोणाचंही न ऐकता राधिकाला रागावून तिथून निघून जायला सांगितलं. राधिका आणि खुशी दोघी आपलं सामान घेऊन प्राचीचे घर सोडून निघून गेल्या. गेल्यानंतर रामेश्वरजींनीही सर्व पाहुण्यांची माफी मागितली आणि सर्वांना जायला सांगितले. थोड्या वेळाने मनोहरजीचे कुटुंबही निघून गेले. त्यांच्या निघून गेल्यानंतर प्राची खुशीला वारंवार फोन करत राहिली, पण ती फोन उचलत नव्हती. खुशी आणि राधिका एका नातेवाईकाच्या घरी राहत होत्या. दरम्यान इकडे प्राची रडत होती. सरिता म्हणाली, हे बघ प्राची, त्या मुलीला आता विसरून जा. मी तुला आधीच सांगितलं होतं की हे लोक विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. त्यांचे हेतू कधीही बदलू शकतात. सुमित खूप चांगला मुलगा आहे, त्यामुळे आता तू तुझ्या नवीन आयुष्याबद्दल काळजीपूर्वक विचार करायला हवा. दरम्यान रामेश्वरजीही चिंतेत होते. ते खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. ते म्हणाले, सरिता, माझा विश्वास बसत नाही की राधिका किंवा खुशीने असं काही केलं असेल. सरिता म्हणाली, मला आधीपासूनच त्या मुळातच आवडत नव्हत्या. मला तर असे वाटते की प्राचीच्या साखरपुड्याचा राधिकाला हेवा वाटला असेल आणि तिने तिच्या मुलीच्या भविष्यासाठी ही चोरी केली असेल. जाऊ द्या, जे झाले ते झाले.
आता हार आणि चोर दोघेही सापडले आहेत. आता आपण प्राचीच्या भविष्याचा विचार करायला हवा. 2 दिवसांनी साखरपुड्याचे फोटो आले होते. सरिता प्राचीला म्हणाली, प्राची, आपण सगळे फोटो पाहूयात. प्राची म्हणाली, आई, माझी इच्छा नाही, मी नंतर बघेन. सरिताने तिला जबरदस्तीने फोटो दाखवण्यासाठी नेले. इकडे राधिका खुशीला विचारत होती, खुशी बेटा, तुला काय वाटतं की हे सगळं कोणी केलं असेल? खुशी म्हणाली, आई, मला तर सरिता काकूंवरच संशय आहे, कारण त्या आपला खूप तिरस्कार करतात. आई आणि मुलगी दोघीही विचारात गढून गेल्या होत्या. काही दिवसांनी प्राची तिच्या आईला म्हणाली, आई, उद्या सकाळी आपण सुमितच्या घरी जाऊया, मला त्यालाही साखरपुड्याचे फोटो दाखवायचे आहेत. सरिता म्हणाली, ठीक आहे, मी कावेरीजींना तसे फोन करून सांगते. दुसऱ्या दिवशी ते सर्व मनोहरजीच्या घरी गेले. प्राची आनंदाने सुमितला सर्व फोटो दाखवत होती. ते सर्व बोलण्यात मग्न होते. तेवढ्यात त्यांचा खास नोकर रमेश नाश्ता घेऊन आला. प्राची त्या नोकराची वाट पाहत होती. तो नोकर आल्याबरोबर प्राची त्याला म्हणाली, हा फोटो बघा आणि मला सांगा की तुम्ही त्या दिवशी त्या टेबलाजवळच्या या दागिन्यांचा बॉक्स हातात घेऊन काय करत होतास? नोकर रमेश म्हणाला, काही नाही दीदी, मला अमित दादांनी ते सांभाळायला सांगितलं होतं. मग कावेरीजी म्हणाल्या, काय झालं प्राची, तू त्याला एवढे प्रश्न का विचारत आहेस? त्यावर प्राची म्हणाली, 1 मिनिट थांबा काटू, मला त्यांना अजून काहीतरी विचारायचे आहे. आता मला सांगा की त्या दिवशी तुम्ही वाड्याबाहेरच्या नोकरांच्या खोल्यांमध्ये काय करायला गेला होतात? हे ऐकून नोकर रमेश घाबरला आणि भीतीने त्याच्या तोंडातून तो हिऱ्याचा हार सुत्य बाहेर पडले. हे ऐकून सगळे रमेशकडे पाहू लागले. मग रमेश म्हणाला, कृपया मला माफ करा साहेब, मी एक गरीब माणूस आहे. मग प्राची म्हणाली, थांबा, मी आत्ताच पोलिसांना बोलावते. तेवढ्यात अमित सुद्धा बाहेरून आला. मग कावेरीजी सुमितला म्हणाल्या, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव, ज्या ताटात खाल्लेस तिथेच बेईमानी केलीस. हे ऐकून रमेश घाबरला आणि अमितचे पाय धरून म्हणाला, भाऊ, मला वाचवा. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी पकडला जाईन, पण तुम्ही म्हणाला होता की काही होणार नाही, फक्त माझं हे छोटं काम कर. आता तुम्ही गप्प का आहात? काहीतरी बोला. सगळे अमितकडे पाहू लागले. अमित म्हणाला, रमेश, हा काय मूर्खपणा चालवला आहेस? मी तुला हे कधी सांगितलं? असं म्हणत तो हातवारे करून रमेशला गप्प बसायला सांगत होता. पण नोकर रमेश रागाने म्हणाला की 10 लाख रुपयांचा हार चोरून त्या मोलकरणीच्या खोलीत ठेवायला तुम्हीच मला सांगितले होते अमित साहेब. तेव्हा कावेरीजींनी रमेशच्या कानशिलात लगावली आणि म्हणाल्या, खरं सांग, नेमके काय झाले आहे? रमेश म्हणाला की हे खरं आहे मॅडम, खुद्द अमित दादांनीच मला हे करायला सांगितले होते. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. आणि तुम्ही विचार करा, मी इथे 8 वर्षांपासून काम करतोय आणि मी आत्तापर्यंत या घरात कधीही काहीही चोरले नाही, प्रामाणिकपणे काम केले. आणि मग मी तो हार चोरून त्या खोलीत का ठेवेन? मी तो कुठेही लपवू शकलो असतो. सगळे विचार करू लागले. तेव्हा कावेरीजी अमितला म्हणाल्या, अमित, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं मला वाटलं नव्हतं. रमेश बरोबर बोलत आहे, त्याने तो हार दुसरीकडे कुठेतरी लपवला असता. मग सुमितने सुद्धा विचारलं की त्याला कसं कळलं की त्या हाराची किंमत 10 लाख आहे? हे फक्त मला आणि अमितलाच माहीत होतं. मग आपलं गुपित उघड झाल्याचं पाहून अमित रागाने म्हणाला, हो, मीच रमेशला हे सगळं करायला सांगितलं होतं. कारण त्या दिवशी ती मुलगी खुशी, त्या मुलीने माझ्यावर चहा सांडला होता आणि जेव्हा ती मला वॉशरूममध्ये घेऊन गेली तेव्हा ती माझ्याशी गैरवर्तन करू लागली आणि मला शिव्या देऊ लागली. त्यामुळे मला तिचा राग आला होता आणि म्हणूनच मी रमेशला हे सगळं करायला सांगितलं. मग प्राची म्हणाली, ठीक आहे, तू म्हणतोस की खुशी तुझ्याशी वाईट वागली, तर माझी मैत्रीण असं कधीच करू शकत नाही. तुम्ही तिच्याबद्दल खूप चुकीचं बोलत आहात. मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचे आहे की त्या दिवशी जेव्हा माझ्या आईने मला जबरदस्तीने साखरपुड्याचे फोटो दाखवले आणि त्या फोटोंमध्ये माझी नजर तुमच्या घरातील नोकर रमेशवर पडली. दुसऱ्याच दिवशी मी आमच्या घरातील माळी श्याम काकांना भेटले. त्यांनीही खुशी आणि राधिका काकूंवरील चोरीच्या आरोपांबद्दल ऐकलं होतं. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की त्या दोघी असं काही करतील असं वाटत नाही. आणि बोलता बोलता त्यांनी मला सांगितले की त्या दिवशी त्यांनी पांढरे कपडे घातलेल्या एका माणसाने राधिका काकूंच्या खोलीत जाताना पाहिले. जेव्हा मालकांनी त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला की सरिताताईंनी त्याला खोलीत सामान ठेवण्यासाठी पाठवले आहे आणि मी फोटोंमध्ये पाहिले होते की रमेशने तेच कपडे घातले होते ज्याबद्दल माळी काकांनी मला सांगितले होते. मी ते फोटो माळी काकांना दाखवले आणि ते म्हणाले, हो, हा तोच माणूस आहे. त्यानंतर मी खुशीला हे सत्य सांगण्यासाठी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने माझा फोन उचलला नाही. मला माहीत होते की ती कुठे गेली असेल, म्हणून मी तिथे गेले आणि खुशी आणि राधिका काकूंना भेटले. खुशी काही सांगण्यास तयार नव्हती, पण मी खुशीला धमकी दिली की जर तिने सत्य सांगितले नाही तर मी कधीही माझ्या घरी जाणार नाही आणि त्यांच्यासोबत इथेच राहीन. माझ्या आग्रहापुढे तिने मोठ्या मुश्किलीने सांगितले की अमितने तिच्यासोबत त्या दिवशी काय केले होते. असे म्हणत प्राचीने सगळी हकीकत सर्वांना सांगितली. हे सर्व ऐकून कावेरीजींना खूप राग आला
आणि त्यांनी अमितच्या गालावर एक जोरदार थापड मारली. तेव्हा अमित रागाने म्हणाला, आई, त्या नालायक मुलीमुळे माझ्यावर हात उचलून तू चूक करत आहेस. असे म्हणून अमित रागाने आपल्या खोलीत निघून गेला. रामेश्वरजी म्हणाले, आपण आता निघायला हवे. जे काही घडलं त्याबद्दल आपण नंतर बोलू. असं म्हणून ते सर्वजण बाहेर आले. ते बाहेर आल्यानंतर रामेश्वरजींनी ड्रायव्हरला राधिका राहते त्या ठिकाणी घेऊन जायला सांगितले. थोड्या वेळाने तिथे पोहोचल्यावर रामेश्वरजींनी राधिका आणि खुशीची माफी मागितली आणि त्यांना हवेलीत परत यायला सांगितले. आज पहिल्यांदाच सरिताजी सुद्धा शांत उभ्या होत्या. तेव्हा प्राची म्हणाली, खुशी, प्लीज परत ये, आपल्या मैत्रीसाठी. मला खात्री होती की काहीही झालं तरी आपली मैत्री कधीच तुटणार नाही. असं म्हणून तिने खुशीला मिठी मारली. हे पाहून राधिका आणि खुशी नाही म्हणू शकल्या नाहीत आणि त्या वाड्यात परतल्या. दुसऱ्या दिवशी मनोहरजींनी रामेश्वरला फोन करून सांगितले की हे नातं जुळण्याआधीच त्यात दुरावा निर्माण झाला आहे आणि पुढे चालून या भेगांमुळे ते आणखी कमकुवत होऊ शकतं. शेवटी दोन्ही भावांना एकत्र राहायचे आहे. कृपया आम्हाला माफ करा आणि तुम्ही तुमच्या मुलीसाठी दुसरा एखादा चांगला जोडीदार शोधा. रामेश्वरजी म्हणाले, हो, आम्ही सुद्धा हाच विचार करत होतो. धन्यवाद. असे म्हणत रामेश्वरजींनी फोन ठेवला आणि हे प्राची आणि सरिताला सांगितले. सरिताजी सुद्धा म्हणाल्या, हो, आता नातं जोडण्यात काही अर्थ नाही. प्राची दुःखी होती पण इतकीच आनंदीही होती, कारण तिची जिवलग मैत्रीण परत आली होती. प्राचीचा संबंध तुटल्याने खुशी खूप दुःखी होती, पण राधिकाने तिचे सांत्वन करत म्हटले, खुशी बाळा, नाती ही देव ठरवतो. प्राचीला एक चांगला जोडीदार नक्की मिळेल. काही दिवसातच सर्व काही शांत झाले होते आणि दोन्ही मैत्रिणी आनंदी झाल्या. काळ पुढे सरकला आणि रामेश्वर यांनी प्राचीसाठी दुसरा जोडीदार शोधला. मुलगा डॉक्टर होता. ते प्राचीला भेटून निघून गेले, पण आठवड्याभर त्यांचा काही निरोप न मिळाल्याने हे लग्न जुळून येईल ही आशा सगळ्यांनी सोडून दिली. मग एके दिवशी मुलाचे वडील फोन करून सांगितले, माफ करा रामेश्वर साहेब, आम्हाला फोन करायला थोडा उशीर झाला. मला तुमच्या मुलींपैकी फक्त एकच नाही तर तुमच्या दोन्ही मुली हव्या आहेत. माझ्या धाकट्या मुलाला म्हणजेच प्रशांतला तुमची खुशी खूप आवडली आहे. रामेश्वरजी म्हणाले, पण खुशी माझी मुलगी नाही. मुलाचे वडील म्हणाले, ती मुलगी कोण आहे हे मला माहीत आहे. मी आधीच याची माहिती काढली आहे. माझा काही अभिक्षेप नाही. फोन ठेवल्यानंतर रामेश्वरने सर्वांना सांगितले की प्रशांत शहरातील एक मोठा व्यावसायिक आहे आणि त्याला खुशीशी लग्न करायचे आहे. तेव्हा राधिका रामेश्वरजींना म्हणाली, पण माझी अशी परिस्थिती नाही की मी थाटामाठात लग्न करू शकेन. त्यावर रामेश्वरजी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सर्व खर्च उचलू. हे ऐकून प्राचीला खूप आनंद झाला की आता खुशी आणि प्राची दोघीही एकाच घरी जाणार आहेत. आज सरिताजी सुद्धा आनंदी होत्या, कारण त्यांना माहीत होते की प्राचीपेक्षा चांगली जाऊ त्यांना मिळूच शकत नाही. काही दिवसांनंतर त्यांचे लग्न मोठ्या थाटामाठात झाले. आता खुशी आणि प्राची दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनल नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.